लाडक्या गणरायाचं आगमन हे काही दिवसांवरती येऊन ठेपलंय आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ढोल ताशा पथकाची तयारी ही सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। मी सध्या रुद्रनाद या ढोल पथकामध्ये आहे, ज्यांची तयारी ही मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। काय एकंदरीत सांगाल, कधीपासून आपण ही तयारी सुरू केलेली आहे, किती वादक आपल्याकडे आहेत? साधारणतः 2013 साली आपल्या वाद्य पथकाची स्थापना झालेली आहे। सुरुवातीला 10 ढोल 5 ताशे एवढी संख्या घेऊन आपण वादन चालू केलं होतं, वादकांची संख्या। पण वाढत 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 आता गेल्या 13 वर्षात जवळजवळ आपल्या पथकातनं 2 ते 2,500 वादक शिकून बाहेर पडलेले आहेत आणि दरवर्षी नवीन, यंदाच्याही वर्षी 200 ते 250 नवीन वादक, म्हणजे जुने नवीन म्हणून 200 ते 250 वादकांची नवीन टीम आपल्या गणेशोत्सवासाठी आता तयार झालेली आहे की येणाऱ्या गणपती उत्सवात मिरवणुका वाजवण्यासाठी, ढोल वाजवण्यासाठी, ताशा वाजवण्यासाठी तयार झालेले आहे। साधारणतः किती दिवसापासून आपण ही तयारी सुरू करता? पुढचं नियोजन कसं असतं वाजवण्याचं? साधारणतः गणपती उत्सवाच्या 3 महिने आधीपासून आमच्या ह्या सगळ्या गोष्टीची तयारी चालू होती। जसं काही नवीन ॲडमिशनसाठी फॉर्म भरणं असेल, ॲडमिशन प्रोसेस असेल, त्याच्यानंतर जागेसाठी सरावाची जागा असते ती साफसफाई, ढोलचे मेंटेनन्स वगैरे या सगळ्या गोष्टीला आमचा 3 महिने आधीपासून थोडी थोडी तयारी चालू होती आणि प्रत्यक्ष सरावाला सुरुवात साधारणतः गणपती बसायच्या 1 ते 1.5 महिना आधी या सगळ्या प्रत्यक्ष सरावाला सुरुवात केली जाते। त्यामध्ये सर्व नवीन वादकांना, हे जे जुने वादक आहेत जे की 10-12 वर्षापासून पथकामध्ये ढोल वाजवतात, ते सगळे त्या लोकांना प्रशिक्षण देतात आणि जे पारंपरिक हात आहेत, जे नवीन नवीन ताल आहेत किंवा अजून नवीन काही ताल दरवर्षी बसवले जातात, तर ह्या सगळ्या ताल त्यांना कसे वाजवायचे, ढोल कसा ताणायचा, ढोल कसा मेंटेनन्स करायचा, ताशा आहे, त्याच्याबरोबर सगळ्यात प्रामुख्याने ध्वज आहे की ध्वज कसा नाचवायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं। आपण हे वादनाचं काम जे आहे तर ते कुठं कुठं करता? म्हणजे इथे नगर शहरातच करता की अगदी बाहेर देखील आहे? रुद्रनाद वाद्य पथकाने आतापर्यंत नगर शहर असेल, नगर जिल्हा, राज्यात भरपूर ठिकाणी वाजवले। त्याबरोबर राज्याबाहेर आतापर्यंत आम्ही हैदराबाद या ठिकाणी वाजवलेलं आहे, त्यानंतर सुरत या ठिकाणी जाऊन आम्ही वाजवले आहे, चंदीगड वगैरे या ठिकाणी म्हणून आम्हाला बोलवणं आलं होतं, पण काही ट्रान्सपोर्टेशन आणि या सगळ्या गोष्टीच्या अडचणीमुळे ते शक्य झालं नाही। पण रुद्रनाथ पथकाला दरवर्षीच्या गणेशोत्सवासाठी बाहेर राज्यातून दरवर्षी मागणी असते, पण इथल्या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे आम्हाला प्रत्येकाला वेळ देणं शक्य होत नाही। यंदाच्याही वर्षी आम्हाला आता 1.5 दिवसाच्या विसर्जनासाठी, गणपतीच्या विसर्जनासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत की मुंबईचं जे आहे, मुंबईमध्ये काही ठिकाणी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं। पहिल्या दिवशी आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं, तर त्या विसर्जनासाठी पण आम्ही मुंबईला जाणार आहोत। आपली शाखा जी आहे, जशी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे तशी इतर ठिकाणी देखील आहे? आमची नगरमध्ये जी आपली शाखा आहे, यातलेच काही मुलं बाहेरच्या देशात US मध्ये वगैरे स्थायिक झालेले आहेत। त्यांची इच्छा होती की तिथं गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची नाळ तुटू नये किंवा ह्या गोष्टी तुटू नये, त्यामुळं त्यांची इच्छा होती तिथेही पथक आपण चालू करावं आणि मग आम्ही त्या प्रयत्नात होतो। गेल्या 3 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टीला एक मूर्त रूप आलं आणि 3 वर्षापूर्वी US मध्ये आपली पथकाची शाखा ओपन झाली। नगरमधलं आपलं पहिलं पथक आहे की ज्यांनी भारताबाहेर जाऊन बाहेरच्या देशामध्ये या पथकाची शाखा ओपन केली आणि तिथंही कमी नाही तर जवळजवळ 50 ते 60 वादक आपल्या पथकामध्ये आहे। 10 ताशे 40 ढोल, 15 ताशे 40 ढोल, ध्वज या सगळ्या गोष्टी वाजवणारे तिथं वादक आहेत, जे की आता पूर्ण देशातले आहेत। म्हणजे असं नाही की त्या ठिकाणी महाराष्ट्रातलेच वादक आहेत, काही साऊथचे लोक आहेत, काही UP साईडचे पण लोक आहेत जे की त्या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत। ते लोकही गणपती उत्सवासाठी आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन मराठी ढोल जो म्हणू, तो गणपती उत्सवासाठी वाजवायला शिकले जातात। एकंदरीत जर बघितलं तर हे ढोल पथक जे आहे तर ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर अगदी सातासमुद्र पार देखील जे आहे तर ते वाजवलं जात आहे आणि ही परंपरा जी आहे तर ती जपली जाते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।